हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे. उद्या आमच्याकडे आहे हळदी कुंकू आणि आज आम्ही जाणार आहोत बोरनानला. अधिराजचं बोरनान आहे. तर उद्या हळदी कुंकूसाठी मम्मीने त्यांनी नथ आणले. आम्ही नथ आणि बांगडी अशामध्येच डिसाईड करणार होतो. तर मी तुम्हाला नथ दाखवते. 2 प्रकारच्या आम्ही घेतल्या आहे आणि त्याची काल रात्रीच आम्ही पॅकिंग केली. कारण ना एका टाईपमध्ये सगळ्या म्हणजे क्वांटिटी नव्हती भेटत तेवढी, म्हणून दुसऱ्या पण थोड्याशा घ्याव्या लागल्या. तर ही एक आहे. याच्यात म्हणजे ग्रीन मरून असे कलर आहेत आणि खूप क्यूट अशी म्हणजे टचवालीच आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी अशा टाईपमध्ये आहे. ही पण खूप सुंदर आहे, पैठणीवर वगैरे घालू शकतात. तर ही घेतली आम्ही दुसरी. मोस्टली लग्नाच्या स्टार्टिंगच्या 5 वर्षाला सुहार सिनीचं सामान देतात, म्हणून मग म्हणजे तसंच काहीचं घ्यायचं होतं. नाहीतर बाकी नंतर तुम्ही काही देऊ शकतात, घरात लागणाऱ्या वस्तू वगैरे वगैरे काही देऊ शकता. सुचला थोडं आम्हाला घाई आहे आणि फटाफट आवरायचं आहे. हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. ऑफिस असल्यामुळे मला तर काही जमलं नाही बाजारात जायला, तर मम्मीने ते स्वतः गेले आणि त्यांनी मस्त अशा नथ आणल्या. तर आम्हाला एकदम एकाच क्वांटिटीच्या सगळ्या नाही भेटल्या, म्हणून अशा 2 प्रकारच्या घ्याव्या लागल्या आणि दोघीही खूप सुंदर होत्या. तर त्याची आम्ही छान अशी पॅकिंग करून घेतली. म्हणजे प्लास्टिकचे पॅक्स असतात ना छोटे छोटे, त्याच्यात पॅक करून घेतल्या मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता जवळपास आमच्या सगळ्याच पॅक झाला आहे. सो आता यांना परत बॉक्समध्ये ठेवून देऊ, म्हणजे उद्या ऐन टायमाला आम्हाला घाई नाही होणार. त्यानंतर मग नेक्स्ट डे आम्ही एक गेम खेळला, जो तुम्हाला आमच्या येणाऱ्या रीलमध्ये बघायला भेटेल. सो रील बघायला पण विसरू नका. आणि या गेममध्ये कोण जिंकलं हे तुम्हाला त्या रीलमध्येच बघायला भेटेल, सो नक्की बघा. गेम चालू व्हायच्या आधीच चिप्स संपत होते. तर दुपारचे जेवण वगैरे आपटून मग त्यानंतर आम्ही 4 वाजता रेडी झालो. इकडून आम्हाला ट्रेन आहे कर्जत जाण्यासाठी. हाय गाईज, तर आता मी रेडी झाली आहे आणि आता आपण जाणार आहोत बोरनानसाठी. चला. तर आम्ही बोरनांसाठी पोचलो आणि तिथे तुम्ही बघू शकता प्रीती दीदीने त्यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. बिस्किटांची गाडी बनवली होती आणि लहान मुलांच्या सगळे क्यूट गोष्टी ठेवल्या होत्या, ज्या लहान मुलांना अट्रॅक्ट करता. बोरनांचं बोर्ड लावलं होतं आणि हे अधिराजचं नाव पण त्यांनी असं प्रिंट करून मस्तपैकी लावलं होतं आणि छान अशा पतंग लावल्या होत्या. एकदम टॉप नॉच डेकोरेशन केलं आहे त्यांनी. तर हा आहे आमच्या अधिराजचा क्यूटसा ड्रेस, त्याची खेळणी आणि त्याचे ना मस्त छान क्यूट असे दागिने पण होते. पण तो खूप जास्त रडतो आहे, म्हणजे फर्स्ट टाईम असं जास्त गर्दी वगैरे बघून. नॉर्मली तो रडत नाही, पण आज खूप जास्त रडतो आहे. मग प्रीती दीदीने त्यांनी हळदी कुंकू करून घेतलं, तोपर्यंत त्याला झोपवून दिलं. तर आम्ही त्यांच्याचकडे आमचं पण हळदी कुंकू करून घेतलं, म्हणजे प्रीती दीदीचं आणि आंटीन त्यांचं. कारण त्यांना दोघांना उद्या आमच्याकडे हळदी कुंकूला यायला थोडं पॉसिबल नाही होणार, कारण त्यांचं बेबी खूप लहान आहे. सो म्हणून आम्ही इथेच करून घेतलं. आपल्या खानदेशात तसं एवढं हळदी कुंकू जास्त प्रमाणात नाही होत, पण इकडच्या साईडला हळदी कुंकू नेहमी करतात बायका, म्हणजे अक्षरशः प्रत्येक वर्षी करतात आणि ती चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी बायका जमतात, हळदी कुंकू करतात, चांगली गोष्ट आहे. शूटिंग ते करणार तेव्हा व्हिडिओ कॉल कर. पुढच्या वर्षी बसून घे ना ग प्रीती, खाली बस ना मग. लग्नाला करेल त्याचं पुढच्या वर्षी तेव्हा थोडं कळायला लागेल. आता एकदमच आपण करून घेऊ ना, आता आपण 4 जण. अरे वा, मस्त आहे, सुंदर, एकदम छान आहे.
त्यांनी आणलं काल. छान का गोष्टी एकदम छान आहे. काहीतरी म्हटलं हे घेण्यापेक्षा थोडंसं वेगळं घेऊन नाही, बसलं. छान आहे. हो ना? एकदम सरक नाही धंपू माऊ हे घे तू बाशी वाजव कृष्णा अशी धंपी माऊ अशी धंपी ए वेळेला काना धंपी माऊ अशी धंपी माऊ अशी धंपू माऊ माझ्या गंपू माऊ पिल्लूकडे बघ अशी माझी गंपू पिल्या हे बघ हे अधिराज हे बघ अधिराज आदिराज. अधिराज हर्षल पाटील आतापासून नाव तसं नाही करत. बरोबर आहे ना? व्हॉट इज युअर नेम? तुम्ही एक मिनिट अधिराज हा थांबा. प्रीती फोटो काढून परत रडायला लागला. हर्षल पाटील. माझं धंपू गंपू अशी गंपू हे तोंडात घाल बांध काही बांध घाल. बांध 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 हा, एक मिनिट चलो स्माइल. अशी गंपू माऊ यम्मी माऊ आहे अरे बाप रे खाली लावा, तुम्ही direct खूप मोठं लावून दिला वरती. डोळ्यात पडेल म्हटलं त्याच्या. जाऊ द्या. हे नका लावू मग. सुका लावला की पडून ए जाईल. गंपू माऊ पाहिजे. अधिराज आदी तिकडे बघ. ए हर्ष ए बाबू ए त्या पण डोक्यात थोडेसे. व्हेरी असं फक्त हात फोटो काढून होते. कसं असतं तू हस. मला मला बघते. इकडे बघा माझ्या. आ, थोडं जवळ जवळ सरका. इकडे 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 हा. जवळ येऊ? पाय. हा इकडे बघा. ते मुरमुरे हळद पडते. जरा वाटलं कसा पाऊस पडतोय. नवीनच आहे काय चाललंय म्हणे आता तर सुरुवात आहे. मी पाडलं तेवढं बोलता येईल नसते हे आपण तिघी जणी आहे ते जवळ. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून मस्तपैकी निघालो रात्री 10 वाजता 10-11 वाजून गेले होते. इथून आम्हाला ट्रेन आहे कर्जतवरून. तर आता ट्रेन पकडू आणि जाऊया घरी. सो चला मग. हाय गाईज, सॉरी मी जायच्या वेळेस खूप जास्त म्हणजे घाईघाईमध्ये होती. तर थोडं आम्ही दुपारी गेलो तर थोडं तयारी वगैरे आणि त्याच्यात खूप टाईम झाला मला आणि शूट करायला टाईम नाही भेटला प्रॉपर. तर आज मी लास्ट टाईम माझी जी संक्रांतीची साडी होती ब्लॅक कलरची तर ती घातली आहे आणि उद्या आमच्याकडे हळदी कुंकू आहे. तर बोरनान एकदम मस्त झालं. तो स्टार्टिंगला रडत होता, असं तो नॉर्मली रडत नाही, पण आज थोडं गर्दी वगैरे बघून तो रडत होता. मग पण त्याने जेव्हा बोरनान होतं ना तेव्हा खूप कोऑपरेट केलं आणि खूप क्यूट असं नॉर्मल असं मस्त राहत होता नॉर्मली आणि त्याने म्हणजे खूप जास्त कोऑपरेट केलं. तर त्यांच्या इथे ना एक आंटी आल्या होत्या. तर त्यांचं एक वाक्य मला इतकं जास्त आवडलं ना. तर त्या बोलल्या की म्हणजे एजेड आहेत त्या आंटी आणि त्यांचे मुलं जॉब करतात. तर ते काय म्हणता माहिती आहे का की मला 50-60 लाखाचं पॅकेज एक्सपेक्टेड नाही आहे माझ्या मुलांकडून. तर मला त्यांच्याकडून फक्त म्हणजे त्यांनी समाधानी राहावं जे पण ते कमवत आहे आणि आपल्याला 2 टाईमचं जेवायला भेटतं हे इनफ आहे असे त्यांचे विचार आहे. सो मला ते खूप जास्त आवडले आणि म्हणजे 50 लाखाचं पॅकेज असून माणूस स्ट्रेसमध्ये असणं काही कामाचं नाही असं ते म्हणत होत्या आणि ते खरं आहे. सो जे आहे त्याच्यात माणूस खुश राहायला पाहिजे. सो चला आता मी झोपते. तुम्हाला उद्या भेटते. उद्या आमच्याकडे आहे हळदी कुंकू. तर सकाळी आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि गोष्टी आवरावर करायला चालू केलं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या आहेत. विंडोज वगैरे साफ करायच्या आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. सो आता आज सगळ्यात आधी नाश्ता करून घेतो मग फटाफट एक गोष्टी आवरायला घेतो. आणि हे एवढे रेडी होऊन याच्यासाठी बसले कारण यांचं क्रिकेटची मॅच आहे. त्याच्याशिवाय हे असे एवढे रेडी होऊन नाही बसत. त्यानंतर मग दुपारी आम्ही जेवणं वगैरे आपटले आणि हे स्नॅक्स वगैरे आम्ही बाहेरूनच पॅक करून घेणार होतो. पण आज संक्रांतीचा लास्ट दिवस असल्यामुळे तिकडे खूप जास्त रश होता आणि ते बोलले की नाही होणार पॉसिबल. तर मग आम्ही घरीच पॅक करायला घेतलं आणि सगळे
पाऊच पॅक करून घेतले. तिळगुळाचं पण असं सेपरेटली पॅक करायचं आहे. आणि हे चिप्स आणि कचोरी पॅक केले एका याच्यात, आणि एका याच्यात तिळगुळ आणि तिळगुळाचे दाणे. आणि करता करता यांचं खाणं चालू होतं. तिथं दाखवणे. तर सगळ्या गोष्टी आवरून असं मी ना यूट्यूबला एक व्हिडिओ होता त्याच्यात एक रांगोळी होती, ती जस्ट लावून दिली टी व्हीला. आणि ती घडी बंद होत होती. आणि म्हणजे फोटो लावायचा होता, फोटो लावला असता तर ते थोडं बेटर राहिलं असतं, पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं असं छोटं मोठं डेकोरेशन केलं, जास्त काही नाही केलं यावेळेस. नॉर्मल असं फुलांचं डेकोरेशन वगैरे. आणि आज मी रांगोळी थोडी लवकर काढली, म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेचच रांगोळी काढायला घेतली होती. तिथे हळदी कुंकू आणि अशी साडी काढली आणि त्याच्यावर अशी छान अशी नथ काढली. आय होप मला जमली असेल, म्हणजे मी प्रयत्न तर पूर्ण केला. दिसते छान आहे तशी, आणि त्याच्यावर थोडीशी चमकी पण टाकली आहे. त्यानंतर मग आम्ही नथ वगैरे अशा छान ताटात ठेवल्या, हळदी कुंकूचं रेडी केलं. आणि इकडे ना मोस्टली फुलं तर देतातच, गुलाबाची फुलं, कारण इकडे मुंबई साईडला खूप छान छान अशी फुलं भेटतात किंवा गजरा देतात. तर आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू. तर ऑलमोस्ट सकाळपासून आम्ही तयारी करतोय. सकाळपासून तयारी म्हणजे थोडी साफसफाई वगैरे. मग त्याच्यानंतर नथ वगैरे तर मम्मी आधीच घेऊन आल्या त्या. तर त्याच्यानंतर त्या नथ वगैरे आम्ही सेपरेट केल्या, त्या पॅक केल्या. त्याच्यानंतर तिळगुळ पॅक केला. तिळगुळ आणि ते व्हाईट जो गूळ तिळगुळ असतो ते तिळगुळासोबत आपण जे देतो ते पॅक केलं. त्याच्यानंतर आम्ही वेपर्स आणि कचोरी वगैरे ते आज पॅक केलं. मग त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आपटले, रांगोळी काढली, भरपूर गोष्टी असतात. सो ते सगळं झालं आणि आता फायनली मी रेडी झाली आहे. तर आज मी माझ्या लग्नाची साडी घातली आहे. एक सेकंड गाईज, माझ्या लग्नाची साडी घातली आहे. येस, तर वैदिकला मी ही साडी घातली होती, जी खूप सुंदर आहे. आणि ब्लॅक तर मी लास्ट टाईम घातली होती, म्हणून यावेळेस ग्रीन घातली. आणि मस्त छोटीशी नथ पण घातली आहे. आणि हा गजरा जो मला माझ्या नवऱ्याने आणून दिला आहे, थोडंसं छोटू झाला बट ठीक आहे, माझा केस पण छोटे आहे. सो आणि ऐन टायमाला माझी माळ तुटली, बट कशी बशी मी तिला थोडी ॲडजस्ट केली आहे. ओके, तर इकडे एक ताट ठेवले आम्ही, याच्यात हळदी कुंकू आणि अक्षदा आहे. आणि आपण जो नथ घेतला आहे त्या आहे, ते अशा आम्ही सजवून दिलं आहे. आणि फुलं आणले, त्याला काटे पण नाही काढले तुम्ही, फुलं. त्याच्यानंतर इथं तिळगुळ आणि इकडं थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं आहे. जास्त गोड पण नाही खात का? आपण कुठे एवढं गोड खातो? नाही खात. लोकांना साधं सिंपल करायला पाहिजे. सून आली आहे, सून मानवते. ओके गाईज, तर आता आम्ही बाहेर खायला गेलो होतो आणि आता वाजला आहे 1. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. बाय.